हॅलो मित्रांनो, मी आहे घाटकोपर ईस्ट मध्ये आणि रिक्षा स्टँड आहे जे स्टेशनच्या बाहेर आहे ते. आता या लोकांची रिक्षा लावण्याची स्टाईल बघा तुम्ही. बघा रिक्षा कशा लावल्यात बघा. या लोकांनी रिक्षा ना अशा लावल्यात आणि यांचं ना ऍक्च्युली मध्ये ना एकच स्टँड आहे, तर एक रो मध्ये असतात. आता तुम्हाला यांचा रो दाखवतो मी तुम्हाला किती रो आहेत हे बघा. आता ही बसवाला आलाय. आता हा बसवाला आलाय, या लोकांनी बघा रिक्षा पण कुठे लावल्यात. हे लोकांचे ना ह्या लोकांच्या चुक्यांमुळे ना असं म्हणून आता चार चार रो आहे लोकांच्या रिक्षांचे. हे लोक ना असे रिक्षावाले थांबतात आधी मध्ये. आणि इथं बघा आता हे रो बघा, एक ही पूर्ण लाईन आहे मोठी का. ही दुसरी लाईन इथे त्यांनी बॅरिकेड लावले, त्याच्या आतमध्ये रिक्षा उभ्या करायच्या, बाहेर रिक्षा उभ्या आहेत. हे बघा आता ही ट्रॅफिक बघा, त्यामुळेच रोड जाम होतो. आणि आता तुम्हाला सांगतो हे स्टँड आहे, हे आपला शिवसेनेचं स्टँड आहे. आणि ते रिक्षा बघा या कोपऱ्याला नाही लागल्यात, तुम्हाला दाखवतो मी अजून पण मागे पण. आता रिक्षा लागल्यात पुढे बघा. आता ही लाईन मोठी तर आहे ना, माझा गॅप बघा तुम्हाला दाखवतो मी. हा जो आहे तो गॅप आहे, इथं गॅप ठेवलाय आणि रोडवरती आल्यात गाड्या. सगळ्या रिक्षा अशाच आहेत. आणि आता तरी रिक्षा कमी झाल्या. आता मगाशी मी आलो ना इथं विचारलं मी की भाई ऐसा क्यों रिक्षा लगा रहे हो. ते लोक काय बोलले माहितीये का, ते लोक बोलतायत की भाई हम लोग ऐसा ही करते. म्हणजे हे लोक आहे ना बाहेरून येतात आणि नंतर दादागिरी करतात आपल्यावरती. जर आप मराठी स्टँड आहे तर मग भैया लोकांचं पण काम नाही. आणि असं बोलायचं नाही उलट सुलट की हम लोग ऐसा ही करते करके. इथं असं नाही चालणार.